तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की मी विरारच्या जीवदानी डोंगराच्या 1500 पायऱ्या चढून जीवदानी देवीचं दर्शन घेतलं होतं। तर आता मी परत एकदा मुंबई डिव्हिजन वेस्टर्न रेल्वे वसई रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर उभा आहे आणि आज मी इथून मुंबई लोकल ट्रेनचा बायपास असलेल्या वसई देवा लाईनवरून मेमू लोकल ट्रेनचा प्रवास करणार आहे। कृपया लक्ष द्या, गाडी क्रमांक 6105 वसई पासून दिवा जाणारी वसई दिवा मेमू प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर थोड्याच वेळात येत आहे। इंडियन रेल्वेजमध्ये ज्या ट्रेन धावतात ना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी येतात। त्याच्यामध्ये मागे तुम्हाला मी मुंबई लोकल दाखवली, ती EMU कॅटेगरीमध्ये येते। EMU स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट आणि आज मी ज्या ट्रेनमधून प्रवास करणार आहे ती आहे मेमू। मेमू स्टँड्स फॉर मेनलाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट। EMU ट्रेन ह्या सिटीच्या एकदम मेनलाईनवर चालवल्या जातात आणि मेमू ट्रेन आहेत ज्या सिटीच्या थोडंसं बाहेर सेमी सबर्बन म्हणजे सिटीच्या आसपासच्या गावांना जोडण्याचं, आसपासच्या छोट्या मोठ्या शहरांना जोडण्याचं काम करतात। आणि मुंबई लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यामध्ये या मेमू लोकल ट्रेनचा खूप मोठा हात आहे। तर आज मी ज्या रूटवर प्रवास करणार आहे ती उत्तर महाराष्ट्राच्या डहाणू रेल्वे स्टेशनपासून कोकण रेल्वेची सुरुवात असलेल्या रोहा रेल्वे स्टेशनपर्यंत जाते। तर आज मी त्यातलाच एक पॉप्युलर रूट वसई ते दिवा जंक्शन या लाईनवर मेमू ट्रेनचा प्रवास दाखवणार आहे। तर आजचा जो प्रवास आहे ना तो टोटल 41 किलोमीटरचा प्रवास आहे आणि रेल्वेच्या टाईम टेबलनुसार या प्रवासाला टोटल 1 तास लागतो, जो की ट्रेन नंबर 61005 या मेमू ट्रेनमधून होणार आहे आणि ट्रेनचा टायमिंग आहे 12:55 आणि या वसई दिवा रूटवर एकूण 7 रेल्वे स्टेशन येतात। त्याच्यामध्ये वसई सोडल्यानंतर जुचंद्र, कामन, खारबाव, भिवंडी, कोपर आणि शेवटचं दिवा जंक्शन। आता आपल्याकडे मेमू ट्रेन लागेल थोड्या वेळात आणि प्लॅटफॉर्म 6 वरून तिकडे तिरुचिरापल्ली श्री गंगासागर हमसफर पास होते। आता 12:35 होत आले आहेत। जर मेमू लोकल टाईमवर येते तर ती इथे लागली पण असती प्लॅटफॉर्म नंबर 6 वर किंवा 7 वर। आता इथे जोधपूर हडपसर लागते। गाड़ी नंबर 6105 वसई से दिवा वसई दिवा मेमू प्लेटफॉर्म नंबर 7 पर आ रही है। या बाजूला सुद्धा पूर्ण प्लॅटफॉर्म भरलेला आहे। या व्हिडिओमध्ये 2 प्रकारच्या लोकांना माहिती मिळणार आहे। त्याच्यामधले एक ज्यांनी या लाईनवर कधीच प्रवास केला नाही आणि दुसरी ज्यांनी या लाईनवर प्रवास तर केला आहे पण त्याला आता खूप दिवस किंवा खूप वर्ष झाले आहेत। त्या लोकांना या लाईनवर जे काही काम सुरू आहे त्या कामाची सर्व अपडेट तुम्हाला आज बघायला भेटेल। वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिरा वसई दिवा मेमू वसई रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून दिवासाठी निघाले। वसई दिवा लाईन हा मुंबई सबर्बन रेल्वेचाच एक भाग आहे, जो की वेस्टर्न लाईनवरून सेंट्रल लाईनवरच्या प्रवासामधलं 34 किलोमीटरचं अंतर कमी करतो। हा एकूण 41 किलोमीटरचा प्रवास आहे, ज्याची वसई ते दिवा अशी फक्त 15 रुपये एवढी स्वस्त तिकीट आहे। हा प्रवास आपल्याला शहराच्या निसर्गाचे अप्रतिम नजारे दाखवतो। आता मेमू लोकल ट्रेनच्या आतमध्ये आलो आहे। तुम्हाला या मुंबई लोकल ट्रेनचा इंटिरियर दाखवतो। अशी पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे, हँडल आहेत प्लस फॅन आहेत प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये आणि वर बॅग ठेवायला रॅक वगैरे आहेत। आणि ज्या सीट आहेत ना या कोचमधल्या त्या मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये ज्या सीट आहेत तशा कुशन टाईप सीट आहेत। प्रत्येक सीटमध्ये फक्त 2च फॅन आहेत आणि वर
आणि लोकल ट्रेनच्या मानाने या ट्रेनमध्ये मेमू ट्रेनमध्ये उभं राहायला बरीचशी स्पेस आहे. आणि डोअरच्या बाजूला इथे इमर्जन्सी चेन अलार्म सुद्धा दिलेलं आहे. कामाशिवाय तो सुद्धा खेचू नका. आणि याच्या मेमू ट्रेनच्या एक्सप्रेस ट्रेनसारखे इंटरकनेक्टेड आहे. या कोचमधून त्या कोचमध्ये जाताना उतरून जायची गरज पडत नाही लोकल ट्रेनसारखी. या ट्रेनमध्ये वॉशरूमची फॅसिलिटी पण आहे. मेमू ट्रेनच्या वॉशरूमची कंडिशन आहे ना ती प्रत्येक वेळी खराबच असते. म्हणजे मोस्ट ऑफ टाईम हा मेमू ट्रेनचा वॉशरूम इमर्जन्सीशिवाय कोण यूज करत नाही. वसई दिवा मेमू ट्रेनचा पहिला ऑफिशियल हॉल्ट जुचंद्र रेल्वे स्टेशन, ज्याचा स्टेशन कोड आहे JCNR. आणि स्टेशनला अपडाऊन असे 2च प्लॅटफॉर्म आहे. छोटंसं रेल्वे स्टेशन आहे. एवढं छोटं रेल्वे स्टेशन आहे की स्टेशनवर स्वच्छता पण नाही एवढी. खूप सारा कचरा वगैरे पडलेला आहे प्लॅटफॉर्मवर. जुचंद्र रेल्वे स्टेशन जो वया वसई दिवा मेमूचा पहिला ऑफिशियल हॉल्ट होता. वसई दिवा मेमूचा दुसरा ऑफिशियल हॉल्ट कामन रोड. त्याचं स्टेशन कोड आहे KARD आणि स्टेशनला 3 प्लॅटफॉर्म आहेत. त्याचं स्टेशन वेल मेंटेन रेल्वे स्टेशन नाही आहे पण बऱ्यापैकी स्पेसियस आहे. आता कामन रोड रेल्वे स्टेशनवरून निघतं. या ट्रेनचं जे ॲक्सलरेशन आहे ना ते मुंबई लोकल किंवा EMU ट्रेनपेक्षा थोडंफार कमी आहे. आता आपल्या बाजूला जे काम दिसतं ना समोर चालू आहे ट्रॅकचं, हा पनवेल बोरिवली कॉरिडोर आहे. मुंबईच्या खूप लांब न असतासुद्धा जर आपल्याला मुंबईचा म्हणजे असा निसर्गातला प्रवास जर अनुभवायचा असेल तर हा वसई दिवा लाईन ही बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. म्हणजे असं आपल्याला डोंगर रांगा बघायला भेटतात. म्हणजे पावसाच्या दिवसातून हे नजारे एकदम असं कोकणसारखे होतात. वसई दिवा मेमूचा तिसरा ऑफिशियल हॉल्ट खारबाव रेल्वे स्टेशन, ज्या स्टेशन कोड आहे KHBV आणि स्टेशनला एकूण टोटल 3 प्लॅटफॉर्म आहेत. खारबाव रेल्वे स्टेशनला मेमू ट्रेनचा अरायवल होतं आहे. चला खारबाव रेल्वे स्टेशनवरून सुद्धा निघाली.
तुम्हाला ते दाखवतोय ना ते पनवेल बोरवली या कॉरिडॉरचं काम चालू आहे. म्हणजे आता जसं ह्या डाल होते रोहापर्यंत आपली मेमू चालते, तसं ही ज्या लाईन जेव्हा पूर्ण होईल ना, माझ्या बाजूला जे काम चालू आहे ती लाईन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा डायरेक्ट पनवेलवरून आपल्याला बोरवलीसाठी मेमू ट्रेनचा ऑप्शन असणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होणार आहे, वडा रेल्वे स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन हिची की आपण अल्टरनेट रेल्वे स्टेशन फिरून येतो ना, तो प्रवास काही लोकांचा वाचेल आणि तिकडची गर्दीसुद्धा वाचेल. वसई दिवा लाईनचं काम पूर्ण स्पीडमध्ये सुरू आहे. म्हणजे माझ्या बाजूला तर आता हे असं ट्रॅक वाटतात की हे वर्किंगमध्ये ट्रॅक आता असं वाटतंय. तर आता आपण पोहोचलो आहे वसई दिवा मेमूचा 4था ऑफिशियल हॉल्ट भिवंडी रोड रेल्वे स्टेशन. तर स्टेशन कोड आहे BIRD. या भिवंडी रेल्वे स्टेशनवर मेमू आणि एक्सप्रेस ट्रेन पकडून एकूण 51 ट्रेनचा हाल्ट आहे. 51 ट्रेन इथे येऊन थांबतात. आता भिवंडीमधलं ती पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे आणि त्याच्यामध्ये इथे टेक्स्टाईल आलं, गारमेंट आलं, तसंच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, मिंत्रा, मेशो, बिग बास्केट, स्नॅपडील अशा मोठमोठ्या शॉपिंग कंपन्यांचे इथे गोडाऊनसुद्धा आहेत. आणि आता जी ठाणे कल्याण मेट्रो होणार आहे तीसुद्धा भिवंडीवरूनच जाणार आहे. आता हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला थोडंफार तरी अपडेट कळेल की काम किती झालं आणि किती पूर्ण आहे. अजून लगेच होणार नाही, काय वर्ष अजून लागतील, पण काम अंडर प्रोसेस आहे. असं कुठं थांबलेलं नाही, काम खूप स्पीडमध्ये चालू आहे. वेस्टर्न लाईनवरून इथे सेंट्रल लाईनला पोहोचेपर्यंत पूर्ण वेदर चेंज झालं आहे. तिकडे गरम होत होतं, म्हणजे असं ढगाळ वातावरण होतं, मध्ये मध्ये ऊन पण होतं. इकडे आल्यावर पूर्ण असं म्हणजे पावसाचं वातावरण आलं. तसंही मोस्ट ऑफ ट्रेन आहे ना भिवंडीला खूप सारे लोक खाली होतात आणि इथे कोपरवरून आपण सेंट्रल लाईनवर सुद्धा जाऊ शकतो ना, त्याच्यामुळे खूप सारे ट्रेन इथे सुद्धा खाली होते. म्हणजे परत दिवाला जाऊन परत तिकडे चेंज करून परत त्याच्यामध्ये अर्धा तास फुकट जातो.
त्याच्यामुळे जर आपण कधी ह्या लाईनवर प्रवास करत असाल, तुम्हाला परत कल्याण किंवा या साईडला जायचं असेल तर तुम्ही कोपरला उतरून आपण ट्रेन चेंज करू शकता आणि आपण खाली उतरून बाजूलाच ते सुद्धा कोपर रेल्वे स्टेशन आहे. पण सेंट्रल रेल्वे लाईनवरची जी पण ट्रेन पाहिजे ती पकडू शकतं. तर इथे बरीच सारी ट्रेन खाली झाली. आणि कोपर रेल्वे स्टेशनची एक स्पेशल मेमरी आहे माझ्यासाठी, कारण पहिल्यांदा मी मडगाव राजधानीची स्पॉट केली होती ती कोपर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर 3 केली होती आणि तो व्हिडिओ चॅनलवर सुद्धा आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आता जे कोपर रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म काउंट होतात ना, ते 1 आणि 2 तिकडे सेंट्रल लाईनवरचा काउंट होतात आणि 3 आणि 4 इकडे काउंट होतात. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर वसई दिवा लाईनवरचा कोपरचा प्लॅटफॉर्म नंबर 1 तो आहे 3 आणि हा 4 आहे तो प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. लाईन आहे सेंट्रल लाईनचे ट्रॅक. हा कोपर आणि दिवाच्या मधल्या आउटरवरचा कर्व आहे. आता ही मेमू ट्रेन दिवा स्टेशनच्या आउटरवर आहे आणि आता इथे आपल्या समोरून येते ती ओव्हरहेड वायर दिसत आहेत, ती सेंट्रल लाईन. ती वसई दिवा लाईन इथे दिवाच्या थोडा आधी असा पूर्ण राऊंड घेऊन इथे सेंट्रल लाईनला कनेक्ट होते. आता आपण पोचलो आहे सेंट्रल लाईनच्या ट्रॅकवर. हे बाजूने चालले आहेत ते सेंट्रल रेल्वेचे ट्रॅक आहेत. त्या बाजूने स्लो आणि फास्ट गेली आणि ह्या बाजूने स्लो आणि 2 फास्ट आल्या. बदलापूर फास्ट. वेलकम टू सेंट्रल रेल्वे. कोपरवरून निघाल्यानंतर ट्रेन 2 ते 3 वेळा, कधी कधी 3-4 वेळा सुद्धा आउटरवर थांबते आणि एका जागेवर थांबली तर कधी कधी अर्धा तासाच्या वर सुद्धा थांबते. तर आता मी दिवार स्टेशनच्या आउटरवर आहे. आता ही लाईन तसं पण डबल लाईन आहे, म्हणजे फक्त एक जाणारी आणि एक येणारी. आणि बाजूला तुम्ही बघितलात जे काम चालू आहे, डबलिंगचं काम चालू आहे, ते जर काम चालू झालं ना तर या लाईनचा स्कोप अजून वाढणार आहे. म्हणजे ट्रेनची फ्रिक्वेन्सी पण वाढेल आणि त्याच्यानंतर जी लोकं काही जी लोकं डहाणूवरून येतात ना, ती सगळीच लोकं वसईवरून इकडे येत नाही. जरी ज्यांना सेंट्रल लाईनवर यायचं असेल तरी ते वाया दादर जातात, कारण परत ट्रॅक चेंज करा, परत ट्रेन 10 ते 15 मिनटं लेट असतात. त्याच्यामुळे ते डिरेक्टली दादरला जातात, मग परत रिटर्न मारून इकडे दादर ठाणे कल्याण साईडला येतात. तर ही आता आपली वसई दिवा मेमू दिवा रेल्वे स्टेशनवर एंटर करते. दिवावरून परत वेस्टर्न लाईनला जाणारे खूप सारे लोकांची गर्दी आधीच प्लॅटफॉर्मवर बघायला मिळते. फायनली 41 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपली वसई दिवा मेमू सेंट्रल रेल्वेच्या दिवा जंक्शन रेल्वे स्टेशनला पोहोचले. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला मुंबई लोकल ट्रेन ट्रॅव्हल गाईडच्या बेसिसवर वेस्टर्न रेल्वेचा प्रवास दाखवला. त्याच्यानंतर आता मी वसई दिवा मेमूने आता सेंट्रल लाईनवर आलो आहे. तर ह्याच्या पुढचा जो प्रवास असेल तो मी तुम्हाला मुंबई लोकलचा दाखवणार आहे, जो की सेंट्रल लाईनवरचा असेल. त्याच्यामुळे जर तुम्ही आता चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या फोनमध्ये जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील त्या सर्व व्हॉट्सॲप, इन्स्टा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जेवढ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाठवता येईल तेवढ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा. तर आजचा हा प्रवास मी इकडेच थांबवतो, कारण मला आता ह्याच्या पुढचा प्रवास करायला, ह्याच्या पुढची लोकल पकडायला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर अगदी वेळेत जायचं आहे. कृपया चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नका.
प्लॅटफॉर्म